नमस्कार, कुक विथ रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण मॅकडॉनल्ड स्टाईल व्हेज पेरी पेरी बर्गर करणार आहोत। लहान मुलांना उन्हाळी सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि लहान मुलांच्या डिमांड्स रोज काही ना काही वेगळे पदार्थ खाण्यासाठी असतात। तर आज आपण ही रेसिपी लहान मुलांसाठीच करणार आहोत आणि विशेष म्हणजे मी भरपूर भाज्यांचा वापर करून मस्त क्रिस्पी बर्गर पॅटी बनवणार आहे। बाहेरपेक्षा मस्त छान क्रिस्पी बर्गर जर आपण घरीच बनवून मुलांना दिलं तर मुलं सुद्धा जाम खुश होतील आणि मुलांच्या पोटातही भाज्या जातील आणि हा होममेड बर्गर बाहेरच्या पेक्षाही खूपच मस्त टेस्टी लागतो। चला तर मग आपण रेसिपी पाहूया। बर्गर पॅटी बनवण्यासाठी मी भरपूर भाज्या घेतलेल्या आहेत। बटाटे, गाजर, शिमला मिरची, कॉर्न आणि मटार घेतलेले आहेत। सर्वात अगोदर बटाटे आपल्याला पाणी न टाकताच कुकरला शिट्या करून घ्यायचा आहे। बटाट्याच्या डब्यावर कॉर्न पण मी ठेवून घेतलेले आहे, जेणेकरून कॉर्न सुद्धा आपला बॉईल होऊन जाईल आणि एक 3-4 शिट्या आता मी करून घेते। आता भाज्यांमध्ये मी गाजर किसून घेतलेले आहे आणि शिमला मिरची मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि मटार सुद्धा मी बॉईल करायला ठेवून दिलेला आहे। अगदी 1-2 मिनिटच आपल्याला हे बॉईल करून घ्यायचं आहे। आता आपण ब्रेड क्रम्स करून घेऊया। बर्गर पॅटी आपल्याला क्रिस्पी बनवण्यासाठी आपण ब्रेडचा वापर करणार आहोत। मी ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे। आता हे एकदा मी मिक्सरला फिरवून घेते आणि आता हे आपले ब्रेड क्रम्स रेडी आहेत। कुकरमधून कॉर्न आणि बटाटे आता मी काढून घेते आणि छान बॉईल झालेले आहेत। बटाट्यामध्ये आपण पाणी अजिबात वापरलेलं नव्हतं, त्यामुळे पाण्याचा अंश अजिबात नाही आहे आणि आपल्याला असाच बटाटा बॉईल करून घ्यायचा होता, जेणेकरून आपल्याला यामध्ये बाइंडिंगचा जास्त वापर करावा लागणार नाही। पॅटीचं मिश्रण बनवण्यासाठी मी कढईमध्ये 1 चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे आणि एक अर्धा चमचा बटर टाकलेला आहे आणि चिरलेला लसूण मी टाकून घेतलेला आहे। 2-3 लसणाच्या पाकळ्या आहेत। लसूण परतून झाल्यानंतर मी एक अर्धा चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं गुलाबी झाल्यानंतर मी एक मिरची छोटे छोटे बारीक तुकडे करून टाकलेले आहेत आणि आता बॉईल केलेले मटार मी टाकून घेतलेले आहे आणि मटार आपले शिजलेलेच आहे, त्यामुळे जास्त आपल्याला परतायची आवश्यकता नाही आणि थोडंसं हळद टाकलेलं आहे आणि एक अर्धा चमचा मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेला आहे आणि आता आपण जे बॉईल करून घेतलेले कॉर्न आहेत ते मी टाकून घेतलेले आहे आणि कॉर्न सुद्धा आपला बॉईल झालेलाच आहे, त्यामुळे जास्त काही परतायची आवश्यकता नाही आणि चवीपुरता मी मीठ टाकून घेतलेले आहे। यामध्ये बीटरूटचाही वापर तुम्ही इथे करू शकता आणि आता मी एक शिमला मिरची बारीक चिरून टाकलेली आहे। भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मुलांना ज्या भाज्या आवडतात ते तुम्ही इथे ॲड करू शकता आणि मी आता भरपूर गाजर ॲड करून घेतलेले आहे। बर्गर पॅटी हेल्दी बनवण्यासाठी मी भरपूर भाज्यांचा वापर इथे केलेला आहे। पिझ्झा बरोबर जे चिली फ्लेक्सचं सॅशे येते ते मी एक आता टाकून घेतलेलं आहे आणि ऑरेगॅनोचे 2 सॅशे मी आता टाकून घेत आहे आणि काळी मिरी पावडर मी एक पाव चमचा टाकून घेतलेला आहे आणि तुम्हाला तिखटपणा किती पाहिजे त्यानुसार तुम्ही काळी मिरी पावडर वापरा आणि आता स्मॅश करून ठेवलेला बटाटा मी ॲड करून घेतलेला आहे आणि बघा पाण्याचा अंश अजिबात नाही आहे बटाट्यामध्ये आणि आता हे छान एकजीव करून घ्यायचं आहे। टिक्की किंवा पॅटी बनवताना बटाट्यामध्ये पाण्याचा अंश होईल तेवढा कमी असावा, जेणेकरून आपले टिक्की मस्त क्रिस्पी होतील आणि आता मी 1 चमचा चाट मसाला टाकून घेतलेला आहे। छान आपल्याला चटपटीत बनवायचं आहे। पॅटीचं मिश्रण आपलं एकजीव झालेलं आहे आणि थोडंसं मी मीठ ॲडजस्ट करून घेतलेलं आहे आणि आता हे आपलं पॅटीचं मिश्रण तयार आहे। आता वरून थोडंसं मी कोथिंबीर टाकून घेते आणि आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपण यामध्ये ब्रेड क्रम्स ॲड करणार आहोत। आता मी गॅस बंद करून घेते। आता हे आपण थोडा वेळ थंड करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर यामध्ये मी ब्रेड क्रम्स आता टाकत आहे। अंदाजे 1-2-3 चमचे मी ब्रेड क्रम्स टाकून घेतलेले आहे। पॅटीचं मिश्रण किती लूज आहे त्याप्रमाणे आपल्याला ब्रेड क्रम्स ॲड करायचं आहे। मी अजून 1 चमचा ब्रेड क्रम्स टाकून घेतलेला आहे। ब्रेड क्रम्स व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपण याचे पॅटीस करणार आहोत। आता आपण कॉर्नफ्लॉवरची स्लरी करूया। त्यासाठी मी अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं पाणी टाकून एक पातळसं एक स्लरी करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे बाजूला ठेवूया। आता आपण मिश्रणाचा गोळा घेऊन आपल्याला हवे त्या साईजचं आपण इथं पॅटी करून घ्यायचं आहे। तुम्हाला लहान मोठं ज्या आकारामध्ये पॅटी बनवायचं असेल त्या आकारामध्ये तुम्ही इथे बनवून घेऊ शकता। मी मीडियम साईजचं बनवलेलं आहे आणि अशाच प्रकारे मी बाकीचे सर्व पॅटी बनवून घेते आणि हे पॅटी बनवायला खूप सोपं आहे आणि भरपूर भाज्याही दिसत आहेत आपल्याला। आता या कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये आपल्याला एक पॅटी डिप करून घ्यायचं आहे। पॅटीला कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये घोळून झाल्यानंतर आता आपण लगेचच याला बाहेर काढून ब्रेड क्रम्सवर टाकणार आहोत, जेणेकरून ब्रेड क्रम्स त्यावर चिटकून बसतील आणि आपली
पॅटी मस्त क्रिस्पी बनेल। ब्रेड क्रम्स पॅटीला आपण व्यवस्थित लावून घेणार आहोत आणि व्यवस्थित लावून घेतल्यामुळे ब्रेड क्रम्स त्याला छान चिटकून बसतील। आणि अशाच प्रकारे आता बाकीचे सर्व पॅटी मी करून घेते। हलक्या हाताने दाब दिला की कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीला ब्रेड क्रम्स चिटकून बसतात। आता हे आपली पॅटी बनून रेडी आहे। आता बर्गर पॅटी शॅलो फ्राय करण्यासाठी मी 1 चमचावर तेल ताव्यावर टाकून घेतलेलं आहे आणि पॅटीस मी ठेवून घेतलेलं आहे आणि खालची बाजू थोडीशी होईपर्यंत आपल्याला पॅटीला अजिबात टच करायचं नाही आणि खालची बाजू थोडीशी झाल्यानंतरच आपल्याला याला साइड पलटून घ्यायचं आहे, नाहीतर ही तुटण्याची शक्यता असते। आता बघा खालची बाजू छान मस्त क्रिस्पी झालेली आहे आणि अशाच प्रकारे बाकीचेही पॅटी मी आता करून घेते आणि छान दोन्ही साइड क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला पॅटीस तयार करून घ्यायचे आहेत। आता एक मी तुम्हाला डीप फ्राय करून दाखवते। कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि एक पॅटी मी सोडून घेतलेला आहे आणि मध्यम गॅसवर आपल्याला दोन्ही साइड छान क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपली मस्त बर्गर टिक्की बनून रेडी आहे। बघा किती मस्त क्रिस्पी बनलेली आहे। आता आपल्याला बर्गर पाव आपल्याला भाजून घ्यायचं आहे। थोडंसं बटर ताव्यावर मी टाकून घेतलेलं आहे। बटर टाकून आपण बर्गर बन दोन्ही साइडने छान मस्त परतून घेऊया। बर्गर बन दोन्ही साइडने छान भाजून झाल्यानंतर आता आपण याला असेंबल करून घेऊया आणि या बर्गरसाठी मी हे जलेपेनो पण वापर करणार आहे आणि हे ऑप्शनल आहे। ज्यांना स्पायसी आवडते त्यांनी हे टाकू शकतात। बर्गर बनवण्यासाठी मी भरपूर सलाड कट करून घेतलेला आहे। सर्वात अगोदर मी साधं मेयोनीज बेसला लावून घेतलेलं आहे आणि त्यावर टोमॅटो केचप टाकून घेतलेलं आहे आणि टोमॅटो केचप टाकून झाल्यानंतर तंदुरी मेयो टाकून घेतलेला आहे। तंदुरी मेयो झाल्यानंतर मी पेरी पेरी मसाला टाकून घेतलेला आहे। पेरी पेरी मसाला टाकून झाल्यानंतर आता आपल्याला सलाड ठेवून घ्यायचं आहे। कांदा, टोमॅटो, काकडी सर्व आपल्याला यावर ठेवून घ्यायचं आहे आणि पॅटी ठेवून घेतल्यानंतर मी चीजचं स्लाइस ठेवून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपलं हे बर्गर बन बनून रेडी आहे। आणि अजून एक मी तुम्हाला दाखवते। सर्वात अगोदर मी बेसला मेयोनीज लावून घेतलेला आहे, त्यावर टोमॅटो केचप टाकून घेतलेला आहे आणि टोमॅटो केचप लावून झाल्यानंतर तंदुरी मेयो लावून घेतलेला आहे। पॅटी ठेवून घेतल्यानंतर मी सलाड ठेवून घेतलेलं आहे आणि नंतर जलेपेनो टाकल्यानंतर मी थोडंसं पत्तागोबी टाकून घेतलेलं आहे आणि पत्तागोबी टाकून झाल्यानंतर पेरी पेरी मसाला टाकून घेतलेला आहे आणि नंतर चीज स्लाइस ठेवून आपलं बर्गर रेडी झालेलं आहे आणि मुलांना मस्त हे एन्जॉय करता येणार आहे। भरपूर भाज्यांचा वापर केल्यामुळे बर्गर पॅटी आपली खूपच हेल्दी बनलेली आहे आणि मुलांना तर ही बर्गर पॅटी नक्कीच आवडेल। तर आजची ही व्हेज बर्गरची रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।